राहिला होता. आपण जर विचार केला जेवणची थोडंसं 2 शब्द जरूर आपल्याला पाहायला ऐकूया. आपण जर विचार थोडीशी बाईट त्याच्या माध्यमातून करता आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर विचार मान ऑफ द मॅचची ट्रॉफी इथून करता देण्यात येणार. ज्यावेळी गाडेश्वर संघ अडचणीमध्ये होता, इथून ते थोडे मायक्रोमध्ये बोलायला थोडेसे लाजत आहेत. त्यासाठी आपण पाहतो जाऊया मॅचकडे. जिथं सामना आपण पाहतो एका साईडला खैर काढिया आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळतोय. टीम आपण जर पाहिलं गुरु 11 साफेवाडी संघ कॉम्बॉक्समध्ये जॉईंट होतील आमचे परमित्र अमोलजी वीर. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय गुरु. या ठिकाणी आपण पाहतोय सुनीलनं आणि सोबतीला मनोजी जोड साकली. 2 सख्या बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर आज ग्रामीण टेनिस आपण खेळतोय. गुरु आपल्या नाहीये आज आणि त्याच्या नावाला उजेला देणारे. तर अर्थानं आपण पाहतोय त्याच्या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. थर्ड मॅनला रिलीज केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शतरक्षकाला चकवा देत गोळीच्या वेगानं सिल्वार षटकारानंतर ठोकलाय सुनीलनं हा दमदार चौकार. थँक्यू सो मच डीजाम. आक्रमण करायला सुरुवात केली. पहिल्या षटकावरती प्रहार केले जातात. समोर केला जातात. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात. या चुका पहा, चुका आणि चुका केल्या जात आहेत. शतरक्षकाच्या माध्यमातून बॉल सीमा पार. दुसरा चौकार. पाहतो जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करायला सुरुवात केलेल्या सुनील ऑन फायर झालाय. 14 बनल्यात. त्यामध्ये आपण पाहतोय 3 चेंडू फेकलेत गोलंदाजांना. आडव्या बाटने केलायचं होता. बाटची थोडीशी कडा लागली जात्या. सिली मेडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. मिडल एक फक्त सिंगलच्या मदतीनं 15 वरती संघ पोहोचला जातोय. पहिल्या षटकामध्ये साहिलला आपण पाहतोय त्याच्यावरती आक्रमण मात्र फलंदाज सुनील शिदचं राहिलं होतं. जास्त काल नॉन स्ट्राईक इनवरती मनोज शिदला आपण पाहिलं होता. की 2 भावांची बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुनील खेळतोय 4 चेंडू 15 वरती आणि मनोजसाठी या षटकामधील पहिला चेंडू पेस करण्यासाठी अगदी आपण पाहतोय साहिलच्या विरोधामध्ये स्ट्राईक इनवरती राहिला जातोय. आडव्या बॅटनं मिड विकेटला फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे मनोजनं उडवलाय. पहिला ब्लास्ट षटकार 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय ती काय 21 म्हणलं. षटकातील काही चेंडूचा खेळ बालीस फटका पसला. मिस टायमिंग शॉट उंची जास्त लांबी कमी. शतरक्षक डाऊन द कॅच पकडला. खेळ संपलाय. फलंदाज मनोज खेळ. पहिला धक्का गुरु 11 साफेवाडी टीमला. थँक्यू सो मच जिजा. 21 बनल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा बादली खेळ संपला. जिथे साहिलनं पहिलं षटक हाताळलं होतं. 21 धाबा खर्च करत 1 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. 3 षटकांची मॅच. मैदानाच्या आतमध्ये नौका गोलंदाज सौरभ आलाय. मैदानाच्या आतमध्ये सांघिक कोट्यातील दुसऱ्या आणि वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक हाताळण्यासाठी समोर सुनील आपण पाहतोय. नौका फलंदाज इन ऍक्शन मध्ये 1 डाऊन साठी गणेश मैदानावरती दाखल झालाय. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. वेगवान तेज तरार पाहायला मिळतो. विकेटची नामी संधी पकडलाय. जल संपलाय. फलंदाज सुनीलचा खेळ. दुसरा लगातारचा झटका दिला जातो. साफेवाडी फलंदाज बाद.
चला नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इनॅक्शन मध्ये 4थ्या क्रमांकावरती. मधल्या फळीचा फलंदाज, या फलंदाजांना डाव सावरावा लागेल. 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. 35+ जरी धावा बनल्या तरी फायटिंग स्कोर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बॅकअप चांगलं राहिलं जातं. इस्टांच्या मागे थर्ड स्लिपच्या शतरक्षकाच्या माध्यमातून लेग बॅकच्या स्वरूपात एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकेवरती 22 वरती पोहोचला गेला. षटकातील अगदी आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 विकेट प्राप्त केली, 1 धाव खर्च केल्या. षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल म्हणजे 4 चेंडूमध्ये कितपर्यंत धावा बनल्या जातील याकडे आता गुरु 11 चापेवाडी संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा या लागल्या असतील. समोर गणेश ऑन स्ट्राईक. गणेशसाठी खोला टाकलेला चेंडू ऑन साईडला केलायचा होता. मिडॉन मध्ये चेंडू रिलीज होलाय. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो मात्र नाही. या एकाच धावेवरती समाधान मानावा लागेल. एका धावेनं संघाची वाढती धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावफलकेवरती 23 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. या षटकामध्ये कमबॅक केला जातो. अनंताचं कौतुक करावं तेवढं कमी. कालच्या रात्रभरामध्ये आमच्या समेत आपण पाहिलं होतं ज्यांना स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये त्यानंतर श्री लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून करत ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. घर बसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत ही स्पर्धा पोहोचवली जाते. मिस टायमिंग शॉट मिड विकेटला शतरक्षक डाऊन द कॅच. विकेटची नामी संधी पकडलाय जल. संपवलाय फलंदाज योगेशचा खेळ. धक्का क्रमांक 3 चापेवाडी टीमला. शतरक्षकाचं कौतुक करावं लागेल. खूप लांबवरचा प्रवास अंतर कापत अगदी चेंडूवरती आला होता आणि त्यानंतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला. हाईट फॅक्टर साठी चेक केला जाईल. नो साठी स्क्रीनवरती निश्चित चेक केला जाईल. स्क्रीनवरती निश्चित चेक केला जातो. फुलर लेनचा बॉल होता आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे रेफर केला गेला. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू रिलीज केला होता. फुलर लेनचा बॉल होता आणि अगदी त्याला आक्रमण करण्याची संधी जरूर होती. त्याचनंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज सौरभच्या माध्यमातून जर्सी नंबर 33 क्रमांकाची जर्सी मैदानाच्या आतमध्ये परिधान करून चांगला खेळ केला जातो. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. गुडलेस स्पॉटवरची सफळ. इस्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जाता. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक 2 संपलाय. संघाची टोटल धावसंख्या धावफलकेवरती 25 वरती 3 विकेट. बॅटिंग करतोय गुरु 11 चापेवाडी संघ. पंचवीस म्हणल्यात ज्यामध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय चापेवाडी संघ. स्पीडअप घ्या, कॉपरेट करायचे पहा. कैरकाटी संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण स्पीडअप मध्ये सामना केलवायचा आहे. अजूनही एक सामना पेंडिंग आहे. रजनीची दुसरी रात्र आपण पाहतोय. दुसऱ्या रात्रीमधील 10 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना आपण पाहिला. कालच्या रात्रीमध्ये जर का आपण पाहायला गेलं तर टॉप 5 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपण पाहिला होता गावदेवी क्रिकेट संघ केवाले. या संघानं या स्पर्धेमध्ये एका चषकावरती आपलं नाव कोरलंय. मात्र आज 10 संघामधील एक कोणता संघ असेल तो शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावरती खेळ करेल. फुलर लेनचा बॉल आडव्या बॅटना एक्स्ट्रा कव्हरच्या बटन बॉलला फेकून दिला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आला बिग हिट. षटकार. सोमय डीजे 31 बनल्या गेल्यात. पहिल्या षटकावर आता पहिल्या चेंडूवर ते आक्रमण करायला सुरुवात केल्या.
चांगली गोलंदाजी करावी लागेल अश्विन या गोलंदाजाला, कारण अश्विनच्या हातामध्ये संघाच्या संघटनेकडे विश्वास दाखवलाय आणि इथून मात्र चांगला चेंडू रिलीज केला जातो. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. या रानसाई संघाचे बिग पॅकर्स अर्थातच खऱ्या अर्थानं पण पाहतोय कुशा शेट लोटे त्यांचं इथे शुभागमन झाले. त्यांचं करू या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. सामना तितकाच महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतो. आता मैदानावरती शांत केलं जातंय फलंदाजाला. पाठची कडा लागली होती, त्यांच्या मागे 100% देण्याचा प्रयत्न केला जातोय सौरभच्या माध्यमातून, ज्यानं दुसरं षटक हाताळलं होता. चांगली गोलंदाजी त्या षटकामध्ये आपण पाहिली होती. कमी धाबा खर्च केल्या होत्या, फक्त 4 धाबा खर्च करत 2 विकेट त्याच्या नाबाबरती राहिल्या होत्या. किशोर आणि सोबतीला गणेश ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. 7 धाबा आतापर्यंत त्या गोलंदाजानं खर्च केल्यात. अश्विननं संघाची टोटल धाबा संख्या 32 वरती पोहोचली गेल्या. अजूनही या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि 3 चेंडूमध्ये कितपर्यंत धाबा बनला जातील याच्याकडे आता प्रेक्षकांच्या नजरा जरूर पाहायला मिळतील. मी टायमिंग शॉट फटका पसला जातोय मिडॉन मध्ये, नोमॅच स्टँड मध्ये चेंडू लँड होतोय, तोपर्यंत मिळेल एक फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं संघाची पुढे धाबसंख्या वाटचाल करतोय. 33 वरती संघ पोहोचला जातो. 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल, एखाद 2 मोठे फटके आल्या तर मग 40+ धाबा बनला जातील, यामध्ये शंका नाही. 33 बनले गेलेत. आतापर्यंत 3 विकेट प्राप्त केलेत. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी या षटकामध्ये अश्विनच्या माध्यमातून राहिली जात्या. पहिल्या षटकामध्ये पण पाहिलं तर थोडीशी मागणी गोलंदाजी तब्बल 21 धाबा खर्च केल्या होत्या साहिलनं आणि त्याचनंतर सौरभचं ते षटक अवघ्या 4 धाबा संख्येचा, त्यामध्ये 2 विकेट मिळवल्या होत्या. या बट्ट्या आक्रमण समोर खेळलेत, लॉंग ऑफला क्लिअर केलाय, बॉलला फेकून दिलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार आलाय. षटकार ठोकलाय फलंदाज गणेश बिग हिट सिक्सर 6 धाबा. धावा संख्या 39 वरती पोहोचला गेला. अंतिम टार्गेट सेट बॉल, शेवटचा चेंडू या इनिंग मधील. पुढे सरसावता फटका सजवला होता, मिड विकेट लावला कार्पेट, एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातो, 2 धावा देखील कन्वर्ट केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीसाठी निघाले होते. विकेट इथून बहाल केली जाईल, धक्का लागला जाईल. इथून चौथा बॅटिंग करत असताना गुरु 11 सापेवाडे टीमची टोटल धावा संख्या धाव फलकेवरती जाम पोहोचले 41. 41 धाबा येणारे बॉल असतील 18 आणि उत्तरार्धामध्ये खैरगाडी टीमला बनवायच्या त्या 42 धाबा. विलंब लावू नका, पण लगेच 2 फलंदाज ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 18 चेंडू आणि बनबाच्या 42 धाबा मैदानाच्या आतमध्ये खरंतर आपल्याला पाहायला मिळतील. आज 2 संघ उरण परिसरातील जरूर आपण पाहिलं, एक खैरकाडी संघ आणि त्यानंतर एक रानसाई बस संघ. हे 2 संघ खरंतर या स्पर्धेमध्ये उरण परिसरातील हे 2 संघ जरूर आपण पाहिले होत्या. अद्याप एक संघ अद्याप मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असं आपण पाहतो, टीम खैरकाठी संघ. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून करता अद्याप राहिला गेला. 18 चेंडू आणि बनबायचा आपण जर विचार केला तर 42 धाबा मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल मध्ये 42 धाबा बनल्या जातील का, हे देखील पाठीवर्ग्यांच्या नजरा इथून लागल्या जाईल. मैदानाच्या आतमध्ये सौरभ आणि त्याच्या सोबतीला रुपेश ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये जरूर खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन, लेट्स प्ले.
काउंट डाऊन स्टार्ट नाव 3, 2, 1. सामन्याला सुरुवात दुसऱ्या सत्राला. पहिला चेंडू कोला टाकलेला चेंडू आपण पाहतोय. पंचांकडे लावले अपील. लेग बिफोरची विकेट. LBW चा शिकार. इथून बनला गेलाय मोठा धक्का. इथून लागला जातो बॅटिंग करत असा टीम खैरकाठी संघाला फलंदाज बाद. आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती कुशा शेटलूरते त्यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी खैरकाठी संघाच्या प्रत्येक खेळाडूला तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल. हॅट्रिक साठी ते पारितोषिक असणारे सलग 3 षटकार ठोकल्या तर मग कुशा शेटलूरते यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राइज मात्र फलंदाजासाठी देण्यात येईल. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज संदेश जरूर आपण पाहतो. हलक्यात क्लिक केला आपण पाळा सलीम मेडलला क्षेत्ररक्षक तैनात होता. त्यानंतर थोडीशी पमलिंग जरूर आपण पाहिलं तिथे मात्र एक सिंगल जरूर मैदानाच्या आतमध्ये करत राहिले गेल्या. संघाच्या अखंड ओपन केला गेला एकेरी दाबेने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहला मागील मॅच मध्ये सौरभनं लाजवाब खेळ केला होता. इतर मात्र या मॅच मध्ये थोडस अपयश जरूर आला गेला. थोडासा बॅकफुटला जरूर आपल्याला पाहायला मिळाला. सौरभला निश्चित आपण पाहतो. ओ क्या बात या वेग 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 या चेंडूवरती जरूर आपण पाहतो. त्यानंतर पंचानं लाईन चेक केली गेल्या. इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मदतीने संघाची धावा संख्या 2 या अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. 2 धाबा धावपलकेवरती इथून करतो जरूर आपल्याला पाहायला मिळतात. 42 धाब्याचा पल्ला गाठायचा. इथून मात्र चांगला खेळ जरूर करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. कोला टाकलेला चेंडू समोर उडवला. क्षेत्ररक्षक तैनात द्या. इथून मात्र बॉल चालला एका टप्प्यानं सीमा रेषेच्या पलीकडं हा टोकला जातोय चौकार. आपण पाहतो चौकार आल्या. चौकाराच्या साहाय्याने संघाची धाव संख्या 6 या अंकावर द्या. धाव संख्या जाऊन पोहोचली गेली. गोलंदाजीतून सज्ज आपला बॉल पटका बसला गेला. कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. डाऊन द कॅच विकेटचं बदल ती पोर्ट्यात जशा तसं प्रत्युत्तर फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी तू राहिली जातं. P5च्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहायला गेलं सुनीलच्या माध्यमातून गोलंदाजीतून सज्ज. इतर मात्र निश्चित पंचाने लाईन चेक केले जाते. डाव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मदतीने धाबा संख्येमध्ये भरवेल. संघाची धाबा संख्या 7 या अंकावर द्या. धाबा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. त्यामध्ये फलंदाज 2 बाद झालेत. चांगली गोलंदाजी P5च्या षटकामध्ये राहिली गेल्या. गोलंदाजीतून सज्ज सुनील खेचला. इथून आपण पाहायला गेलं फटका बसला होता. त्या संदर्भात आपण जर विचार केला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि दुनिया 2 धाबा सहज पुन्हा मैदानाच्या आतमध्ये करत राहिला गेला. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या टोटल आपण जर विचार केला 9 या अंकावर त्या धाबा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. शेवटचा बॉल या षटकातील फेकण्याकरिता सज्ज गोलंदाज आपण जर विचार केला सुनीलला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करत राहिले गेल्या. 2 वाईट बॉल 1 चौकार या षटकावरती आपण करता जरूर पाहिला होता. उडवला जबरदस्त स्ट्रोक. बॉल चालला एका टप्प्याने सर्कलचं रिंग तोडत असताना फटकेबाजी सीमा पार चौकार. आपण पाहतो पहिल्या षटकाचा वादवी खेळ संपला गेला आणि 13 धाबा धावपलकेवरती करत जरूर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये फलंदाज बाद झाले 2.
जरूर खरं तर आपल्याला पाहायला मिळतं चांगला खेळ इथून खरं तर राहिला जातो. संघाची धाबा संख्या आपण पाहायला गेलो 13 अंकावरती 12 चेंडू आणि आता बनबाचे 29 धाबा मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल 29 धाबा बनवल्या जातील का त्या रोखल्या जातील ते देखील पाठीबर्ग्यांच्या नजरा इथून खरं तर जरूर राहायला गेलेत. त्यानंतर जर खैरकाठी संघाने जर सामना जिंकला तर कुशा शेट लोत्या यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज या संघासाठी देण्यात येईल. पुढील आपण जर विचार केला फटका चांगला बॉल गेला एका डब्यानं सीमा पार चौकार इथून मात्र पंचांचा इशारा आला गेलाय. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला गेलाय. बिमर साठी इथून मात्र बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे इथून मात्र निश्चित चेक केला जाईल. जरूर स्क्रीनवरती आपण चेक करू. स्त्री इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक वर्गावरती वाहिनी निश्चित पोहोचवली जाते. चांगली क्लॅरिटी क्वालिटी त्यांच्या माध्यमातून करत राहिली जाते इथून मात्र निश्चित स्क्रीनवरती चेक केला जातो. हाईट फॅक्टर साठी इथून करत रिव्ह्यू जरूर आपल्याला पाहायला मिळतं. तिसऱ्या पंचांचा इशाराला गेला बिमर बॉल नो बॉल 4+ पण या 5 धाबा आपण निश्चित पाहायला गेलं तर टीम बॅटिंग करत असताना खैरकाठी संघाला जबरदस्त बॅटिंग संघाची धाबा संख्या 18 वरती धाबा संख्या जाऊन पोहोचले की प्रीटची नामी संध्या उलटाच बॉल त्यावरती प्रहार लांब 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 लचक खण 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 खणी षटकार. षटकार टोकला गेलाय. संघाची धावा संख्या 24 वरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. जबरदस्त बॅटिंग संदेशच्या माध्यमातून करता राहिली गेल्या. लाजवाब खेळ इथून खत आपल्याला पाहायला मिळतं. उडवलाय आणखीन एक क्या बात है चांद पर गया था चंद्रयान गेंदबाज को दिखाया जाता है आसमान सिक्सर. जाईल इतर मात्र संधीचं सोनं निर्माण करावं लागेल. या खेळाडूला संघाची धावा संख्या टोटल 30 अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेली. संदेशची बॅट बोलली गेल्या मैदानाच्या आतमध्ये च्या वेळी खैरकाठी संघ अडचणीमध्ये होता तिथून मात्र केलेली लाजवाब फटकेबाजी इथून मात्र राहिली गेले. गोलंदाज इथून सज्ज आणखीन एक मिनी हेलिकॉप्टर फटका सजवलाय इथून मात्र छत्रक्षक तैनात डीप मध्ये इथून या 2 धाबा सहज पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट धाबा मिळतील. या दोन धाब्याच्या मदतीने संघाची धावा संख्या 32 अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. येणारे बोलत 9 आणि बनबाच्या 10 धाबा मैदानाच्या आतमध्ये 9 बॉल 10 धाब्याचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहिले गेल्या. इथून आपण जर विचार केला तर मनोजनं केलेली खराबी गोलंदाजी इथून भरपूर काय मागास सांगू जाईल. टीम गोरी 11 चापेवाडी या संघाला गोलंदाज सज्ज आडव्या बॅटने जरूर खेळायचं होतं. इथून मात्र पाहायला गेलं तर विकेट किपरच्या माध्यमातून थोडीशी पमली जरूर आपण पाहायला गेली तिथून मात्र डॉट बॉल सांगता जरूर खत राहिले मैदानाच्या आतमध्ये. आता उरले चेंडू 8 आणि आता बनबाच्या 10 धावा मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल 10 धावेचे समीकरण इथून खत राहिले गेला. इथून जरूर कमबॅक करावा लागेल. या गोलंदाजाला धाबा भरपूर या षटकावरती टोकल्या गेल्यात. इथून मात्र जरूर कमबॅक करावा लागेल. या गोलंदाजाला संजय गोलंदाज फुलटास बॉल होता त्यावरती आडव्या पाठ खेळायचा होता. डीप मध्ये प्रोटेक्शन मिड विकेटला चेंडू रिलीज झाला त्या संदर्भात एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये राहिली जात्या. एका सिंगलच्या साईने संघाची धावा संख्या टोटल आपण विचार 33 अंकावरती 7 चेंडू 9 धाब्याचं समीकरण इथून राहिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू रणार आहे का या चेंडूवरती जर चेंडू डॉट आला नंतर आपण पाहायला गेला शेवटच्या क्षणी जर सामना रफ आणि टफ जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू 9 धाब्याची गरज निर्णायक चेंडू फेकण्याकरिता सज्ज मनोज आडव्या बॅट खेळते असं आपण जर विचार केला तर मिड विकेटला चेंडू थोडीशी बमलिंग जिथं सिंगल धाव द्या
तिथे मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केला जातोय. गुड रनिंग बिटवीन द बिग दाबा मिळतील या दोन षटक क्रमांक इथून 2 संपले गेल्या आणि 2 षटकाच्या मदतीने बॅटिंग करत असताना टीम खैरकाठी संघाने धाबा जमवला गेला 35 धाबा लॉस ऑफ टू विकेट. थँक्यू सूरज. त्याचनंतर मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं सन्मान करण्यात येईल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ रानसई त्या संघाचे बिग पॅकर्स सातत्यानं आपण पाहतोय. कार्तिक 11 रानसई त्या संघाचे बिग पॅकर्स खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. कुशा शेट लोत्या या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप आयोजित फ्रेंडशिप चषक 2026 शानदार पर्व या पर्वामध्ये खऱ्या अर्थानं त्यांची मोलाची उपस्थिती देखील राहिली. साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत यथोचित मान सन्मान केला जातो. खऱ्या अर्थानं कुशा शेट लोत्या या साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मायाची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्पाने या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मात्र कुशा शेट लोटे यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. 6 चेंडूवर आता बनबादच्या 7 धाबा मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सुरेश. त्याचनंतर देखील एक सन्मान केला जाईल. वामनजी भल्ला या साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. वामन भल्ला साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यांना देखील विनंती करू की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक चांगलं व्यक्तिमत्व रानसई गावाचं आणि त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. मुरले चेंडूचा आणि बनबादच्या 7 धाबा मैदानाच्या आतमध्ये. आपण जर विचार केला तर गाडेश्वर आणि दामणी संघ यामध्ये देखील असाच सामना पाहिला होता. 6 चेंडूमध्ये 7 धाब्याची गरज असताना त्या मात्र प्रेमने केलेली लाजवाब गोलंदाजी तिथून मात्र सामना देखील जिंकला होता. गाडेश्वर संघाने गोलंदाज इथून सज्ज इथून निश्चित आपण पाहायला गेला तर पंचांचा इशारा आला गेला. इट इज अ वाईट बॉल. प्रेशर प्रेशर प्रेशर. या संदर्भात आपण जर पाहायला गेलं तर कुशा शेट लोते यांच्या माध्यमातून आम्ही समालोचक साठी त्यानंतर डीजे साठी तब्बल 500 रुपयाचं इथून आपण पाहायला गेलं तर आमच्यासाठी आले गेले त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण पाहायला गेलं तर रानसे संघाचे बिग पॅकर्स जरूर आपण पाहतो कुशा शेट लोत्या यांना जरूर आपण पाहतो. ज्या रानसे संघ आपण पाहायला गेलं तर कार्तिक 11 रानसे संघ या नावाने खरं खेळत असताना जरूर आपण पाहतो आणि त्यांच्या बिग पॅकर्स जरूर आपण पाहायला गेलं तर कुशा शेट लोत्या यांच्या माध्यमातून बक्षिसांची कैलाट जरूर खरं तर लागले गेले. जरूर आपण पाहायला गेलं तर संघाची धावा संख्या टोटल 36 वरती जाऊन पोहोचली गेल्या. 4 चेंडू 6 धाब्याचं समीकरण इथून खरं तर राहायला गेले मैदानाच्या आतमध्ये. जरूर आपण पाहायला गेलं तर जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली गेल्या. 4 बॉल आणि आपण जर विचार केला तर 6 धाब्याची गरज. जबरदस्त स्ट्रोक अपरकटचा देखील स्ट्रोक जरूर आपण पाहतोय. शतरक्षक तैनात द्या इथून मात्र या 2 धाबा सहज टेपून मैदानाच्या आतमध्ये राहायला गेल्या. 2 चेंडू इथून मात्र आपण पाहूया 2 धाबा सहज टेपून संघाची धाबा संख्या 38 वरती धाबा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. 3 बॉल 4 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. कुठला संघ कुठल्या संघावरती भारी पडेल हे देखील काही क्षणामध्ये इथून खरं जरूर रिझल्ट लागला जाईल. बनवायच्या दादा 3 बॉल 4 धाब्याची गरज. एका साईडला गुरी 11 चापेवाडी संघ तर त्यांच्या प्रतिस्पर्धे खेळतोय टीम चापेवाड खैरकाठी संघ जरूर आपल्याला पाहतो. उडवलाय बॅटच्या स्लॉट मध्ये मॅच विनिंग स्ट्रोक. सामना जिंकला जातोय. टीम आपण जर विचार केला तर खैरकाठी संघ टीम गुरु 11 चापेवाडी संघ तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून कॉंग्रॅच्युलेशन टीम खैरकाठी संघ. क्या बात आहे. जबरदस्त खेळ खरं तर राहिला होता. जबरदस्त बॅटिंग इथून खरं तर राहिली होत्या. आपण जर विचार केला तर संदेशने केलेली लाजवाब फटकेबाजी ज्यावेळी खैरकाठी संघ अडचणीमध्ये होता तिथून मात्र केलेली लाजवाब फटकेबाजी जबरदस्त खेळ राहिला होता. कॉंग्रॅच्युलेशन टीम खैरकाठी संघ टीम गुरु 11 चापेवाडी संघ. सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूंना 11 चेंडू मध्ये 26 धाब्याची योगदार पारी खेळला गेला. नॉट आउट पारी. सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच संदेश ठरलाय सामन्याचा हिरो.